एकीकडे राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नसल्याचं कारण देत जुनी पेन्शन आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलंय. मात्र दुसरीकडे राज्यभरात डाळ व्यापाऱ्यांनी जीएसटी कराचे तब्बल 1.5 लाख कोटी रुपये बुडवले असल्याचा आरोप होतोय. बुलढाण्यात 3 कोटी रुपयांचा जीएसटी कर माफ करण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्याला तब्बल 2.5 लाख रुपयांची लाच देण्यात येत असल्याचा प्रकार स्वतः जीएसटी अधिकाऱ्याने चव्हाट्यावर आणलाय. त्यामुळे राज्यभरात जीएसटीचे तब्बल 1.5 लाख कोटी रुपये या डाळ व्यापाऱ्यांनी बुडवले असल्याच्या बातम्यांवर कुठेतरी शिक्कामोर्तब होतोय. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शाकंबरी रामदेव आणि बजरंग इंडस्ट्रीजचे मालक आणि भागीदार प्रवीण अग्रवालने जीएसटी कराचे 3 कोटी माफ करण्यात यावे यासाठी खामगाव येथील जीएसटी सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत यांना तब्बल 2.5 लाख रुपये देण्याचा प्रयत्न केलाय. याच दरम्यान या प्रामाणिक अधिकाऱ्याने ही लाच न स्वीकारता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे व्यापाऱ्याची तक्रार केली आणि लाच देत असताना या व्यापाऱ्याला रंगेहात पकडूनही दिलंय. त्यामुळे सातत्याने राज्यभरात 1.5 लाख कोटी रुपयांचा जीएसटी कर डाळ व्यापाऱ्याकडून बुडवला जात असल्याचा आरोप करणाऱ्या चेतन सिंग राजपूत यांच्या या आरोपात तथ्य असल्याचं समोर येत आहे. 3 लाख रुपये घेऊन तुमच्या कॅबिनला आला होता, नेमकं काय म्हणणं होतं त्याचं? कशासाठी तो पैसे घेऊन आला आणि काय कारवाई केली? ओके. काल दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी मलकापूर स्थित में बजरंग इंडस्ट्रीज, शाकांबरी इंडस्ट्रीज, रामदेव इंडस्ट्रीज अशा मल्टिपल दाल मिल्सचा ओनर पार्टनर याने इकडील कार्यालयास तब्बल 3 लाख रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर व्यापाऱ्यास रंगेहात ट्रॅप केलेले आहे. या व्यापाऱ्याच्या एका युनिटवरती त्याच्या ब्रँडेड डाळीचा जो आउटवर्ड सप्लाय आहे त्याबाबत 5% जीएसटी लावू नये, शिवाय जे बनावट ॲफिडेव्हिट, बनावट ॲक्नॉलेजमेंट त्याने क्रिएट केलेली आहे त्याविषयी फोर्जरीचा गुन्हा दाखल करू नये, याकरता सदर व्यापारी हा लाच देण्याचे कृत्य म्हणजे ज्याला आपण अबेटमेंट म्हणतो ते करीत होता. त्याकरता त्याला रंगेहात ट्रॅप करून त्याच्या विरुद्ध अँटी करप्शन ॲक्ट 1988 सेक्शन 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येतो. सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांनी यापूर्वी देखील 105 कोटी रुपयांचा कर बुडवणाऱ्या खामगाव येथील व्यापारी नितीन टावरी विरोधात खामगाव पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र या व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी जीएसटी विभागातीलच वरिष्ठ अधिकारी चेतन सिंग राजपूत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी स्वतः राजपूत यांनी हायकोर्टात जीएसटी अधिकाऱ्यांविरोधात अनेक रीट याचिका दाखल केल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेचा निकाल चेतन सिंग राजपूत यांच्या बाजूने लागलाय. त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात अब्जावधी रुपयांचा जीएसटी कर बुडवण्यासाठी जबाबदार असलेल्या जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. कुंपणच जर अशा पद्धतीने शेत खात असेल तर याला काय म्हणावं असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, जनतोद्धार मराठी न्यूज.